खरात फाईल्सनंतर अनेक बुवा-बाबा उघडे पडत आहेत आणि मानसिकतेने खचलेल्या लोकांना ते कसे फसवतात याच्या बातम्या रोज वर्तमानपत्रातून चॅनल्सवरून आपल्याला पाहायला मिळतात. अहिल्यानगर, पुणे, नाशिक हे जिल्हे तर अशा बाबांचे माहेरघर ठरत आहेत. असं म्हणतात, दुःखाची माया ही वेडी असते. या दुःखाचे घाव घेऊन अनेक लोक मानसिक आजाराने वावरताना आपल्याला दिसतात आणि असेच लोक अशा बुवा-बाबांचे शिकार होतात आणि प्रचारक होतात. थोडक्यात काय तर धर्म आणि भक्तीच्या छायेत वाढणारा प्रादुर्भाव आणि लवकर पसरणारा आजार म्हणजे हा संसर्ग आहे आणि तो संसर्ग सर्वात मोठा आणि लवकर पसरणारा आजार आहे. तंत्रमंत्र छाछूने जर आजार बरे झाले असते तर लोकांना कॅन्सर, किडनी, शुगर, BP असे आजार झालेच नसते आणि त्यासाठी वैद्यकशास्त्राची आपल्याला आवश्यकता पडली नसती. मोठमोठ्या शस्त्रक्रिया टाळता आल्या असत्या. म्हणून अशा कर्मकांडातून रोग निवारण करण्याचे नाटक करणे म्हणजे भावनेशी केलेला क्रूर खेळ आहे. आणि असे खेळ खेळणारे बुवा बाबा म्हणजे धर्मांच्या, देवदेवतांच्या दरबारातील मदारी आहेत असं म्हणायला हरकत नाही. यातून मनोरंजन नक्कीच होतं, काही काळासाठी दुःखही हलकं होत असेल, परंतु याचा गैरफायदा घेऊन समाज उद्ध्वस्त करणारेच अधिक आहेत. आता या बुवाबाबांना अभय का मिळतं, समाज त्यांना का झेलतो किंवा त्यांच्या आहारी का जातो, त्याची काय कारणं आहेत ते आपण समजून घेऊ. भाव, भक्ती आणि भावना या 3 शब्दामध्ये धर्म व्यापलेला आहे. या 3 शब्दातूनच धर्म, अधर्म, पाप, पुण्य, नैतिकता आणि अनैतिकता यांचा जन्म होतो. या 3 शब्दांची व्याप्ती ही मानवाची सर्वात मोठी कमजोरी देखील आहे आणि आत्मशक्ती, आत्मतेज देखील आहे. ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले, ज्याला आत्मशक्ती प्राप्त झाली, त्याचे आत्मतेज समाजावर दीर्घकाळ परिणाम करते आणि हीच खरी ईश्वरभक्ती, ईश्वर प्राप्ती आहे. परंतु लोकांना या आत्मतेजाची प्राप्ती होऊ नये म्हणून ईश्वरभक्ती आणि साधक यांच्यामध्ये ज्या मूढमतीच्या अधर्मी, अनैतिक लोकांची दलाली सुरू आहे, त्यामुळे साधकांचा प्रवास सुरू होण्याआधीच जिथे भरकटला जातो तिथे कर्मकांड पुढे येते. म्हणूनच या कर्मकांडाला वैतागून या देशामध्ये जैन, शीख, बौद्ध अशा धर्माची पायाभरणी झाली. तर दलालांना पर्याय म्हणून भागवत, महानुभाव, सत्यधर्म, वारकरी अशा पंथांचा उगम देखील झाला. थोडक्यात कर्मकांड हा धर्म नाही, कर्मकांड हे ईश्वर प्राप्तीचा मार्ग देखील नाही, हे यावरून स्पष्ट होते. मग कर्मकांड म्हणजे काय? ईश्वराला आमिष दाखवण्याचे पर्याय म्हणजे कर्मकांड. उदाहरणार्थ होम हवन, यज्ञ, नवस, बळी देणे, सत्यनारायण पूजा इत्यादी. कर्मकांडातून सद्वृत्तीची भावना उपजत नाही. कर्मकांडातून सहज आणि निस्वार्थ भाव उत्पन्न होत नाही. कर्मकांडातून स्वार्थी भक्तीचा उद्भव होतो. जिथे स्वार्थ येतो तिथे विकृतीची अभिलाषा बळावते आणि हीच विकृती अशा बुवाबाबांना पुढे आणते, अशा बुवाबाबांचं प्रस्थ वाढवते आणि अशा बुवाबाबांना अनैतिक कार्य करण्यासाठी, पाप करण्यासाठी, अधार्मिक कृत्य करण्यासाठी प्रेरित करते. म्हणून बुवाबाबांचा धर्म हा धर्म नाही. म्हणून बुवाबाबा हे धर्मप्राप्तीचं साधन नाही. म्हणून बुवाबाबा हे ईश्वरप्राप्तीमधले सर्वात मोठे धोकेबाज आणि धोका आहे, हे ओळखून चुकले पाहिजे. म्हणून कुठलाही ईश्वर तुम्हाला कर्मकांड करण्याची अनुमती देत नाही. कुठलाही धर्म तुम्हाला अनैतिक कार्य करण्यासाठी प्रेरित करीत नाही. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.